मी अपक्ष उमेदवार आहे। हाच मुद्दा आहे की ह्या वंचित घटकांना संधी मिळत नाही। आमची तुम्हाला एकच हात जोडून विनंती की बाद झाली सेवा, वर्षानुवर्ष तुम्ही आमची सेवा करताय, तरी तुमच्याकडून कुठलाही एक बारामतीतला प्रश्न व्यवस्थित सुटला गेलेला नाही। मुद्दा एकच आहे, बारामतीचा विकास दादांनी केलेला आहे, पण दादांचा घात का अपघात हे लोकांसमोर पुढे आलं पाहिजे। आम्ही भले निवडून नाही येऊ, पण आमची मतं आम्ही कुणाला देणार नाही, कारण हे लोक आमच्यासाठी काहीच करत नाही। त्याचा निषेध म्हणून, आक्रोश म्हणून हा माझा फॉर्म आहे। परिवर्तन एका दिवसात होत नसतं, पण एक दिवस होत असतं। आम्ही लढू आणि आम्ही जिंकून दाखवू। त्यांचा ओबीसीचा विषय माझा धनगर आरक्षणासाठी उपयोग। बारामती पोटनिवडणुकीसाठी एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत, त्यातले काही उमेदवार आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। काय तुमचं नाव आहे, कुठला पक्ष आहे आणि तुम्ही काय मुद्दे घेऊन लोकांपुढे चाललेला आहात? माझं नाव चंद्रकांत रंबाजी मोठे, मी अपक्ष उमेदवार आहे, परंतु माझा पक्ष सुद्धा आहे भूमिपुत्र पार्टी। आणि बारामती 201 विधानसभामध्ये निवडणूक लढवत आहे। मुद्दे असे आहेत की जे समस्या आहेत, समस्या काय आहेत मी तेच विचारतोय सर। समस्या आहेत, पण त्या समस्या काय आहेत तेच विचारतोय मी। समस्या म्हणजे जे गरीब जनतेची कामं झालेली नाहीत, शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत तेच निवारण झालेलं नाही। आणि इतर ज्या समस्या आहेत, बहुजनाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या निवारण झालेल्या नाहीत, कामगाराच्या समस्या आहेत त्या समस्या निवारण झालेल्या नाहीत। त्यासाठी मी निवडणुकी लढवत आहे। तुम्ही तुमच्याबद्दल सांगा, काय सांगाल? मी ॲडव्होकेट अविनाश गायकवाड, मी विमुक्त जमातीपैकी आहे। आमच्या विमुक्त जमातीमध्ये वडारी, कैकाडी, रामोशी, पारधी, बंजारा यासारख्या 14 जमाती ज्या पूर्वाश्रमीच्या गुन्हेगार जमाती आहेत, परंतु या जमातीच्या संख्या कमी आहे। प्रत्येक गावात 10-10च घरं आहेत। मग आता घटनेमध्ये कुठंही असं लिहिलं नाही की संख्या नसेल तर तुम्ही इलेक्शनला उभं राहू नका, पण आम्ही कुठंच येऊ। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही समोर जातात लोकांसमोर ते सांगा। हाच मुद्दा आहे की ह्या वंचित घटकांना संधी मिळत नाही, तर ह्याच्यासाठी आम्ही ठरवलं की ह्या सगळ्या जाती आम्ही एक झालेलो आहोत आणि गावामध्ये आम्ही 75 वर्ष सर्वांना संधी दिली, पण आता आमची मतं आम्हालाच मिळवून आम्ही भले निवडून नाही येऊ, पण आमची मतं आम्ही कुणाला देणार नाही, कारण हे लोक आमच्यासाठी काहीच करत नाही। त्याचा निषेध म्हणून, आक्रोश म्हणून हा माझा फॉर्म आहे। आदरणीय स्वर्गीय आजीदादांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आम्ही ही लोकशाहीची निवडणूक लढतोय। हे बघा, विषय असा आहे की गेली 60-65 वर्ष पवार घराण्याचं या मतदारसंघावरच काय महाराष्ट्रावरती ते राज्य करतात, बरोबर आहे। आज तुम्ही 4-4 वेळा मुख्यमंत्री होता, 6 वेळा उपमुख्यमंत्री होता, तुम्हीच केंद्राचे कृषी मंत्री होता, तुम्हीच अर्थमंत्री, तुम्हीच जलसंपदा मंत्री, तुम्हीच आमदार, तुम्हीच खासदार, तुम्हीच जिल्हा परिषदेचे सदस्य होता, तुम्हीच आमच्या माळेगाव कारखान्याचे सभासद नसताना, टिपूर नसताना सुद्धा चेअरमनसुद्धा तुम्हीच। या सगळ्या गोष्टी असताना आजही तुम्ही अगदी व्हीलचेअरवरती जाऊन तुम्ही आमच्यासाठी सेवा करण्यासाठी जी शपथ घेताय जनतेची, आमची तुम्हाला एकच हात जोडून विनंती की बाद झाली सेवा, वर्षानुवर्ष तुम्ही आमची सेवा करताय, तरी तुमच्याकडून कुठलाही एक बारामतीतला प्रश्न व्यवस्थित सुटला गेलेला नाही। बारामतीमध्ये अनेक प्रश्न इतक्या वर्ष तुम्ही सत्तेमध्ये असताना सुद्धा प्रलंबित आहेत। 42 गावांचा पाण्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न असेल, इथलं शिक्षणाचा प्रश्न असेल, इथले तुम्ही ठेकेदार जोपासले त्यातला रस्त्याचा प्रश्न असेल किंवा कुठल्याही अनेक गोष्टींचा प्रश्न येतं। ह्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही या ठिकाणी आवाज उठवतोय लोकशाहीच्या मार्गाने। सुनेत्रताईंविषयी बोलत असाल तर त्या आम्हाला आमच्या आई समान आहेत, आम्ही त्यांच्यावरती कुठलीही टीका वगैरे करणार नाही, परंतु विकासाची दुसरी बाजू जी राहून गेली ती आम्हाला दाखवायची, कारण सत्ताधारी बी तुम्हीच आहे आणि विरोधक पण तुम्हीच आहे, ओबीसी बी तुम्हीच आहे, मराठा ही तुम्हीच आहे। ज्यावेळेस शिरसुपळ पारवडी गटाची ज्यावेळेस जिल्हा परिषदेची जागा रिक्त झाली रोहित पवारांकडून, तुम्ही आमदार म्हणून गेला जामखेड कर्जतला, त्यावेळेस तुम्ही साधी 5 वर्षाची पोटनिवडणूक। एक मिनिट, बारामती नाही, माझं काय म्हणणं आहे का, आपण बारामतीची निवडणूक लढतो आहोत ना, तर बारामतीच्या मुद्द्यावरती बोलूयात आपण। बारामतीच्याच रोहित पवारांच्या मुद्द्यावरती बोलतो। तुम्ही 5-5 वर्ष पोटनिवडणुका सुद्धा घेत नाही तुम्ही। ही लोकशाहीचा उत्सव आहे आता ही निवडणूक, म्हणजे अगदी दुर्भाग्याने आमच्यावरती ही वेळ लादली गेली, ही अगदी आम्हाला कळतंय, वेळ चुकीची हे सुद्धा आम्हाला कळतंय, पण आमचं बोलणं चुकीचं नाही। पोटनिवडणुका तुमच्या बारामतीमध्ये घेतल्याच जात नव्हत्या, ह्या गोष्टीवरती आम्ही बोलतो, आम्ही चुकीचं काय बोलत नाही। मुद्दा हाच आहे आमचा। बिबट्या सोडला तुम्ही, आज बिबट्या, आज बिबट निवारण केंद्र तुम्ही बारामतीमध्ये आणताय, बिबट्या सफारी काय, इथं डोंगर आहे, कुठला जंगल आहे, ॲनिमल प्रोटेक्शन ॲक्ट 1972 काय सांगतो तुम्हाला, इथं कुठलीही बिबट्याचा आदिवास नसताना तुम्ही बिबट्या आमच्या उरावर आणून सोडता। इथं अनेक शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आहे, आमच्या लेकराबाळांचा जीव धोक्यात आहे, आम्ही सामोरं जायचं कसं? शेतकरी कर्जमाफीसाठी दादांनी काय सांगितलं होतं 28 मार्च 2025ला की तुम्ही कर्ज भरा, पीक कर्ज नियमित करा, बरोबर आहे,
दादांचा शब्द, अर्थमंत्र्यांचा शब्द आम्ही प्रमाण मांडला. आम्ही शेतकऱ्यांनी कर्ज भरलं. पुढं काय झालं? मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली 7-12 कोऱ्याची. त्यांनी काय केलं? 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलं, 50,000 प्रोत्साहन परत दिलं. बरोबर आहे? बारामतीकर साथ देतील. ऐका तुम्ही, माझा विषय पूर्ण होऊ द्या. सुनेत्राताईची, अनेक सुनेत्रा वहिनींची जबाबदारी आहे का ना? आता तुम्ही पदं घेताय तर दादांचे राहिलेले शब्द सुद्धा पूर्ण करायची जबाबदारी तुमची. हेच प्रश्न मी शेतकऱ्यांची घेऊन जातील. लोकांची मतं बदलतील किंवा नाही बदलतील मला माहीत नाही, पण लोकांची मनं मात्र नक्की बदलतील. आणि परिवर्तन एका दिवसात होत नसतं, पण एक दिवस होत असतं. आम्ही लढू आणि आम्ही जिंकून दाखवू. एक दिवस का एक दिवस आता होईल 100%. हा बघा, ह्याच बारामतीने सुनेत्रा पवारांना सुद्धा हरवलं होतं आणि ह्याच पुणे जिल्ह्याने पार्थ पवारांना सुद्धा हरवलं होतं. हार जीत असते, मागं पुढं फक्त लढत राहायचं असतं. लढणं महत्वाचं आहे. दादा तुमचं नाव काय, कुठला पक्ष आहे, काय मुद्दे घेऊन लढता? जय भीम, जय संविधान, जय भारत, जय शिवराय. मी जनपरिवर्तन युवा शक्ती महासंघ प्रदेश अध्यक्ष सागर भिसे. आज काँग्रेसने भाजपसमोर लोटांगण घेतले असून लोकशाहीचा गळा गोठला आहे. कारण आज दादांच्या मुद्द्यावरती त्यांनी लोकांना भावनिक केलं, बारामतीकरांना, की FIR नोंद केली तर मी फॉर्म म्हणजे अर्ज उमेदवार म्हटला की मुद्दे काय घेऊन चालला त्या निवडणुकीत, त्याबद्दल आजचा सांगा. मुद्दा एकच आहे, बारामतीचा विकास दादांनी केलेला आहे, पण दादांचा घात का अपघात हे लोकांसमोर पुढे आलं पाहिजे. दादांची FIR का नोंद केली जात नाही? सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस आहे, भाजपवर मांडीला मांडी लावून बसलेले आहे आणि एवढ्या मोठ्या लोकनेत्याचा अपघात होऊन सुद्धा एक साधी FIR नोंद केली जात नाही. याच मुद्द्यावरती तुम्ही निवडणूक लढतात. हा फक्त एवढाच मुद्दा आहे तुमचा. मग पुढचे मुद्दे सांगा. दुसरा मुद्दा म्हणजे जेव्हा हे दादांचं भावनिक सगळा विषय असताना त्या खरात्याचे व्हिडिओ बाहेर येतात, खरात्याचे सगळे व्हिडिओ व्हायरल होतात. मग दादांचे 2 दिवस तुम्ही बारामतीतले निवडणूक लढता आहात, त्याबद्दल तुमचे मुद्दे काय नाही आहेत असं दिसतंय एकंदरीत. अजित पवारांचा अपघात सोडला तर दुसरा खराच. बारामतीबद्दल बोला फक्त बारामती. बारामतीचा विकास हा दादांनी करून ठेवलेला आहे. राहिलेले प्रश्न आम्ही सोडवूच, पण मूळ मुद्दा काय, जो महाराष्ट्राचा लोकनेता हरवलाय, ज्यानं महाराष्ट्र घडवला, आणि त्या नेत्यासाठी तुम्ही दादा गेल्यानंतर 3 दिवसात ह्याची मुख्यमंत्र्याची शपथ घेताय, उपमुख्यमंत्र्याची शपथ घेताय, मुलगा खासदार होतोय आणि सगळ्या गोष्टी जातात तिथं, सगळ्या गोष्टी होत्यात, पण तुम्ही दादांसाठी पुढं काही ना. आज सुनील तटकरे, त्यांच्या कुटुंबियांना तुम्ही प्रश्न विचारा. हो विचारतोय ना. आज सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचं खरंच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या प्रकरणात नाव येते. रुपाली चाकणकर आहेत. दादा जिथं राहतात म्हणजे देवगिरी बंगल्यावरती, इथं बारामतीमध्ये, तिथं जादूटोणा झाला. त्या जादूटोणा झाला त्यावेळेस ह्या गोष्टी समोर आल्या. मग याच्यामध्ये खराताचा बी समावेश आहे का, ह्या बाजूनं बी प्रशासनाने गेला पाहिजे. चंद्रकांत वाघमोडे आहेत. खरं तर ज्यावेळेस लक्ष्मण हाकेंनी माघार घेतली त्यावेळेस मोठी आगपाकड यांनी केलेली होती. निवडणुकीच्या रिंगणात आहात. नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यकांत वाघमोडे, पक्ष उमेदवार, एक धनगर आंदोलक म्हणून या रिंगणामध्ये उतरलोय. लक्ष्मण, एक मिनिट थांबवतो फक्त. लक्ष्मण हाके माघार घेणारे तुम्हाला आधीच माहित होतं का, म्हणून तुम्ही उमेदवारी अर्ज भरला होता का? असं काही नाहीये, त्यांचा विषय वेगळा. मी त्यावेळीही सांगितलं आणि आजही सांगतो, त्यांचा ओबीसीचा विषय आहे, माझा धनगर आरक्षणासाठी विषय आहे माझा. कारण त्यांची वाट वेगळी, माझी वाट वेगळी. काय ते त्यांच्या मार्गाने जात होते, मी माझ्या मार्गाने जात होतो. त्यामुळे तो त्यांचा विषय की त्यांनी फॉर्म भरायचा होता की नव्हता भरायचा, की त्यांना पाठिंबा द्यायचा, तो माझा विषय आहे का? नाहीये. त्यामुळे ते त्यांच्या मार्गाने त्यांना पाठिंबा दिला गेला आहे. परंतु माझा पाठिंबा त्यांना अजिबात नव्हता आणि नसणारही इथून पुढे, आणि इथून पाठीमागेही नव्हता. काय आजपर्यंत जसं मला मताचा अधिकार आलेला आहे, माझी कुठले मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाता त्या संदर्भात? एक धनगर आरक्षणचा विषय असेल त्या विषयावरती मी हे पूर्णपणे आजपर्यंत पवार फॅमिलीनं धनगर आरक्षणा विषयावरती आजपर्यंत कुठलाही विषय त्यांनी घेतलेला नाहीये. त्या विषयासंदर्भात मी पूर्णपणे त्यांच्या विरोधात लढतोय. कारण त्या नुसत्या केवळ राष्ट्रवादीच्याच नाही, तर त्या महायुतीच्या उमेदवार आहेत. म्हणून मी ही निवडणूक लढवतो व महायुतीच्या विरोधामध्ये निवडणूक लढवतोय. सर, काय तुमचं नाव, काय सांगाल, कशा पद्धतीने निवडणूक लढताय, काय मुद्दे घेऊन बारामती? मी डॉक्टर विजयकुमार रामचंद्र भिसे, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचा अनुसूचित जाती विभागाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो. काँग्रेस पक्षाचा उमेदवार या ठिकाणी दिलेला असताना आज दुर्दैव आहे की काँग्रेस पक्षाने आपली उमेदवारी मागे घेतली आणि बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. या निवडणुकीमध्ये बारामती शहरातील अनेक मुद्दे आहेत. त्यामध्ये बारामती नगरपालिकेमध्ये जे कंत्राटी सफाई कामगार आहेत त्या कामगारांना गेली 4 वर्ष किमान वेतन दिलं जात नाही आणि त्यांचे जो EPF नावाचा जो प्रकार असतो तोही नियमित भरला जात नाही किंवा
नियमानुसार भरला जात नाही. याबद्दल मी माननीय तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांना वारंवार विनंती केल्या होत्या, परंतु त्याच्यामध्ये काहीही फरक पडला नाही. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेत शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करणं आणि निवडणुकीला उभा राहणं हा एवढाच एक उद्देश आहे माझा. विजयाचा विश्वास किती वाटतो? हे बघा, बारामती नगरपालिकेच्या बारामती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजयाचा विश्वास हा कोणीच सांगू शकत नाही. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. तत्कालीन सांगा तुम्हाला वैयक्तिक विश्वास तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा असताना सुप्रिया सुळेंच्या विरोधात सध्याच्या विद्यमान उमेदवार ह्या होत्या, त्यांचा बारामतीकरांनी पराभव केलेला आहे हा इतिहास आहे. त्यामुळं मतदार हा राजा आहे, तो कोणाच्या पाठीशी कधी उभा राहील हे कोणी सांगू शकत नाही. विजयाचा विश्वास किती वाटतो? एका वाक्यात उत्तर द्या. नाही, अवश्य मी आंदोलक आहे. त्यामुळं मला जे धनगर समाज असेल, ओबीसी समाज असेल, बहुजन समाज असेल ते मतदान करतील आणि मी निवडून येईल ही मला निश्चित. विजयाचा निश्चय पेक्षा दलित मागासवर्गीय ओबीसी समाज विजयाचा विश्वास किती वाटतो? 100% आहे. दलित मागासवर्गीय बहुजन समाजांसाठी आम्ही चळवळीच्या माध्यमातून लढत आलोय. त्यामुळं ओबीसी समाज आमच्या पाठीशी राहील. विजयाचा विश्वास 100%. विजयाचा विश्वास आम्हाला आहेच, पण विजयासाठी मतं किती मिळतात ह्याला महत्त्व नाही आहे. आज एक झोपडपट्टीतील छोट्या घरातील एक छोट्या कुटुंबातील माणूस इलेक्शनला उभा राहायला लागला आहे. हा आदर्श मी घालतोय. भविष्यात ह्या प्रत्येक गावातले 2 वडऱ्याचे, 2 गारुड्याचे, 2 मातंग समाजाचे 2 असे एकत्र येऊन हे लोक हेच. आता तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रात फक्त 2 जाती दिसतात सत्तेत, इतर जाती का नाही आहेत? घटनेत कुठं लिहिलं आहे का? 75 वर्ष झालं 2च जाती दिसतात, एक मोठी आणि त्याच्या खालोखाल थोडी ताकद वाढली म्हणून दुसरी, तिसऱ्यांना संधी कधी मिळणार? त्याचा आक्रोश म्हणून मी माझी उमेदवारी ठेवली. विजयाचा विश्वास किती वाटतो तुम्हाला? जनतेला जर बदल घडवायचा असेल तर 100% जनता बदल घडवणार आणि अपक्ष उमेदवार त्यांना निवडून देणार. मला सुद्धा निवडून असं मला आशा वाटते. तर हे होते उमेदवार ज्यांनी निवडणुकीमध्ये उमेदवारी आपला अर्ज कायम ठेवलेला आहे. यांचे हे मुद्दे होते. आता यांच्या मुद्द्याला धरून अर्थ काय काढायचा हे प्रेक्षकांनी ठरवायचं आहे. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.